स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. चला झटपट पटापट असं आपण पटपट भाजी धुवून घ्यावं, कारण बाहेरून आणलेली भाजी ही कधीच चांगली नसते. कसले कसले हात काय काय लागलेला असते, किती जणांचे हात लागलेले असतात त्याला. त्यामुळे घरी आल्या पहिले स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि मगच घरामध्ये त्याला प्रवेश द्यायचा. असं त्याला प्रवेश द्यायचा नाही. त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतल्या सगळ्या भाज्या आणि व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. त्यानंतर आशिकों की माला मेरे गले में पहना के, खुश है वो घर किसी 4-5 जनों का बसा के. तर जास्त विचार करायचा गरज नाहीये, काही नाही होतेच आपलं प्रेमात धोका भेटला याला, दुसरं काय होणार आहे. म्हणून तर असे गाणे म्हणत आहे ते. तर ना मी आज माझ्या बहिणीला शिकवत होते की दाल भाटी कशी बनवायची. त्यासाठी मी तिला सांगत होते, तसं तसं ती करत होती आणि मी कॅमेरानं थोडक्यात म्हणजे थोडीशी शूटिंग घेत होते. तर हे बघा, तिने काय केलं होतं, गव्हाच्या पिठात थोडासा रवा टाकून त्यामध्ये ओवा टाकला होता आणि थोडीशी हळद, त्याचबरोबर गॅसवर तेल ठेवायचं, त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्या पिठामध्ये मिसळून घ्यायचं. त्यानंतर ते पीठ आणि तेल मस्त मिक्स करायचं. हे बघा, हे बी मध्ये मध्ये करत होता खाण्यासाठी पचपत. मला खायची खूपच घाई झाली होती. बघा मध्ये हे हात कापल्याला बी मध्ये दाखवत आहे. नंतर बघा असं पीठ या प्रकारे चोळून घ्यायचं. मी तिला सांगत होते तशी ती करत होती. नंतर तिनं भाटी करायला घेतली आणि मी डाळ, त्याचबरोबर मी तुळशी डाळ शिजून घेतली. त्यानंतर त्याला असा तडका मारला होता आणि मस्त डाळ बनवली होती डाळ ढोकली सोबत खायसाठी. आणि तिनं सोबतच बाजूच्या गॅसवर ढोकली पण बनवून घेतली. ही बघा अशी झाली होती आमची डाळ ढोकली. मस्त दिसायली ना, खायला पण मस्त होती. नंतर बघा बकासूर बसतेच खायला, झाल्या गरम गरम. हे बघा, हे एक बकासूर आणि बकासूर नंबर 2. व्हिडिओ ऑन केला तर ही हळूहळू खात होती. का तर सोशल मीडियाची इज्जत आहे म्हणून, नाही तर अशी बकाबक खाऊ लागली याच्या आधी. आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.